जय भीम नमो बुद्धाय। 15 ऑगस्ट 2026ला अभिजित दिपके जे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत त्यांनी एक फरमान काढलं, स्कूल ठीक करो म्हणजे शाळा ठीक करा। तुम्हाला तर माहित आहे की महाराष्ट्रात असो की देशभरात किती मराठी शाळा ज्या गव्हर्नमेंट शाळा त्या बंद झाल्या आणि त्यामुळे गोरगरिबाचे मुलांचे हाल कशा पद्धतीने आहेत तुम्ही बघू शकता। रिसेंटली खूप झेन झी अल्फा मोठा आणि झेन झी अल्फा छोटा त्यांनी पुरा देशामध्ये तहलका गाजवलेला आहे आपले हक्क आणि अधिकारांसाठी। अभिजित दिपकेंनी जसा फरमान काढला की 15 ऑगस्टला आम्ही घोषणा करत आहोत की स्कूल ठीक करो अभियान चालू केली आहे, याचाच परिणाम योगीवर झाला। योगींनी फरमान काढलं की शाळेच्या आवारामध्ये काही यूट्यूबर्स इन्फ्लुएन्सर यांना पाबंदी लावण्यात आली। आता विचार करा ही पाबंदी का लावली। ग्राउंड रिपोर्टिंग जेव्हा कोणी करतो तेव्हा तिचं पुरं वास्तव जगासमोर येतं आणि यूट्यूबर्स ठिकठिकाणी झालेले आहेत आणि ते आपले हक्क ते गोष्ट दाखवतात जी गोष्ट मोठी मीडिया दाखवत नाही। याचाच परिणाम या सरकारवर झाला आहे। नुकतेच अभिजित दिपके हे लातूरच्या एका शाळेत गेले आणि तिथे एक धक्कादायक प्रकार समोर आला, तो म्हणजे गव्हर्नमेंट शाळेमध्ये दुसऱ्याच शाळेचे मुलं येऊन बसवले। हा किती मोठा स्कॅम आहे विचार करा। म्हणजे एकीकडे तुकाराम मुंडे साहेबांनी अन्न पदार्थावर धाडी टाकून जे अन्न पदार्थ लोकांच्या हानिकारक आहे त्याच्यावर पाबंदी आणत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे हे दोन व्यक्ती पुऱ्या देशाची क्लीन करत आहे, म्हणजे भ्रष्टाचार मुक्त करत आहे, शाळेवर चांगला फोकस आणत आहे। एकीकडे अभिजित दिपके लढत आहे आणि दुसरीकडे तुकाराम मुंडे साहेब लढत आहेत। म्हणजे विचार करा लातूरच्या त्या शाळेमध्ये भलत्याच शाळेची मुले, कुठे रस्ते चांगले नाही, कुठे शाळा चांगली नाही, कुठे खाण्याची व्यवस्था मुलांना नाही, एकीकडे तर भलत्याच शाळेमध्ये भलत्याच शाळेचे पोरं येऊन बसतात। हा किती मोठा स्कॅम आहे आपल्या देशामध्ये विचार करा। आणि जो आवाज उचलत आहे त्याला मारत आहे, त्याच्यावर नको ते गुन्हे बी दाखल होत आहे। पण आता गोष्ट आहे की आता भारतीय संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला। आर्टिकल 19 नुसार प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो, आपले हक्क आणि अधिकार मागू शकतो। त्यामुळे मित्रांनो जागे व्हा आणि अभिजित दिपकेंच्या ह्या अभियानाला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर त्याचा व्हिडिओ आम्हाला नक्की शेअर करा, आम्ही ती बातमी आमच्या चॅनलवर नक्की प्रसारित करू आणि तुमची आवाज आम्ही जनपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करीन। त्यामुळे माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करायला विसरू नका। जय भीम नमो बुद्धाय।